नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. छान अशी झणझणीत कारल्याची भाजी बनवून घेऊ. त्याच्यासाठी अर्धा किलो कारले घेतलेली आणि त्यातलं बी काढून असे उभे उभे काप करून घ्यायचे त्याचे. तर चला कारल्याची भाजी करूया. तर सर्वप्रथम कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपण उभे काप केलेले कारल्याचे आहे ते टाकून घेऊ. जास्त पातळ पण काप नाही करायचे, जास्त जाड पण नाही, असे मीडियम काप करून घेतलेले आहेत. त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान अशी कारली शिजवून घ्यायची आहेत. आपल्याला 90% कारली शिजवून घेणार आहे आपण. तर छान असे कारली शिजलेली आहेत, बघू शकता. कलर पण छान असा चेंज झालेला आहे आणि कारली 90% पर्यंत शिजलेली आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल आहे ना कारल्याच्या भाजीला जास्तच लागतं. तेलामुळे काय होतं, भाजी अजून टेस्टी होते. तेल छान गरम झाले की 1 चमचा जिरे टाकून घेऊ. त्यातच 2 उभे चिरलेले कांदे आहेत ते टाकून घेऊ. आता कांदा छान ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहे. तर कांदा छान असा भाजत आलेला आहे, त्याचा कलर चेंज झाला बघू शकता. 2 मोठे कांदे घेतलेले आणि त्याच्या अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या. त्याच्यात आपण कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं बारीक वाटण करून घेतलेलं ती वाटण टाकून घेऊ. वाटणसुद्धा आपण 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यात हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकून घेऊ. त्याच्यात थोडीशी साखर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ. 2 मिनटं मसाला छान भाजून घ्यायचा. तर छान असं भाजून रेडी झालेलं आहे. आता जी कारलं शिजवून ठेवलं होतं आपण ते त्याच्यात टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. आता पाणी नाही टाकायचं. आता आपण त्याला असं सुक्कं परतून घेणार आहे. तर छान असं परतून रेडी झाले. 2 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया. गॅस कमी करायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण कारली शिजताना पण आपण त्यात मीठ टाकलं होतं. आता छान परतून झाले. त्याच्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवू. 2 मिनटं झाली की आपण झाकण काढून परत एकदा आपण त्याला परतून घेणार आहे. असं अधूनमधून 2 ते 3 मिनटं करून घ्यायचं. तर छान असं परतून रेडी झालेलं आहे. परत 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. असं आपण 2 ते 3 वेळा करून घेणार आहे. शिजलेलं आहे कारलं, पण छान असा मसाला आतपर्यंत मुरल तसं परतून घेणार आहे. छान कारल्याला तेल सुटलं पाहिजे. तर बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर रेडी झालं आहे आपलं कारल्याची भाजी. एकदा नक्की करून बघा, जरासुद्धा कडू होत नाही. आणि आता आपण एका बाउलमध्ये घेऊ. छान झणझणीत अशी आपली कारल्याची भाजी रेडी झालेली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका कशी झाली होती कारल्याची भाजी. धन्यवाद.